यू यू एकदम देख सकते हो आप। सो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो आज के ब्लॉग में आपको बहुत सारा मजा आने वाला है, क्योंकि आज हम आए हैं खेकडे पकडायला। पहिले तर आपल्याला जे काम करायचं आहे ते काम म्हणजे मासे पकडावे लागतील, मग त्याची गरी पोहून आपल्याला खेकडे पकडायला जावं लागेल। तर फिलहाल हम अपना काम करते हैं। तर गाइस, सर्वात पहिले तर आपल्याला मासे करावे लागतील, मग काय घरून गरी वगैरे घेऊन आलेलो आहे आपल्या विहिरीजवळ। आणि आपल्याकडे ट्रायपॉड वगैरे नाही आहे, म्हणून हा मोबाईल आपण साईडलाच ठेवून देऊ, कारण की विहीर भरपूर अशी खोल आहे, जर पडला तर आपल्याला मोबाईल भेटणार नाही। म्हणून थोडे वेळ मी मासे वगैरे पकडतो आणि तुम्हाला दाखवतो। आणि गरीला लावण्यासाठी तर आपण तीड वगैरे आणलेले आहेत, बघू शकता। आणि याच्यामध्ये ते अडकवायचं असतं, तर मी अटकवून घेतोय। तर गाइस, फायनली आपण 10-15 मिनिटाचा वेट करून एक मासा उडवलेला आहे, बघू शकता। आणखीन आपण 2-3 उडू आणि मग याची मस्तपैकी खेकडे करण्यासाठी गरी बनवू। तर गाइस, फायनली आपण दुसरा मासा पण गरलेला आहे, बघू शकता। इतक्यात गरलेला आहे आणि लगेच मोबाईल काढला व्हिडिओ काढण्यासाठी, कारण की तुम्हाला मागे सांगितलं, मागे खूप खोल अशी विहीर आहे, जर मोबाईल पडला तर भेटू नाही शकत, त्याच्यामुळे जवळून नाही काढत। तर गाइस, आपण काल एक संध्याकाळी गरी बांधलेली होती माशांची खेकडे पकडण्यासाठी, तर गरी तिथे आहे। तर थोडीफार तुम्हाला दिसली असेल गरी व्हिडिओ मध्ये। तर आता आपण जातोय ती गरी उचलायला, तिथे बघू आपल्याला खेकडे वगैरे आले का नाही गरीला, ते बघू आपण। आणि रस्ता तर तुम्हाला दाखवू शकतो, तुम्हाला मी रस्ता तर तुम्ही बघू शकता, एकदम पूर्ण शेजाईल म्हणजे चिकनसट रस्ता आहे। तर आपल्याला हळूहळू जावं लागेल, तर बघू शकता तुम्ही। सावधानी से जाना पड़ेगा, नहीं तो हम यहाँ से गिर गए ना तो सीधे जाएंगे यहाँ पर। तो ये देख सकते हो आप, ये पूरा चिकन है, चिकन। इसमें से हमारा पैर सटक सकता है मेरी जान। तर सध्या तर आपण पाण्यामधूनच जाऊ, म्हणजे जास्त चिकन नसेल, पण भरपूर चिकन आहे। तर गाइस, फायनली आपला मागला रस्ता तर क्रॉस झालेला आहे। तर आता आपल्याला जायचं आहे गरी जवळ, आणि गरी जवळ जायला पण बघू शकता रस्ता कसा आहे। तर आपल्याला सावधानीशी उतरावं लागेल। आता आपण आलोय गरी जवळ, बघू शकता ही गरी आहे आपली। गरी जवळ तर आलोय, खेकड आले का नाही ते आपल्याला बघावं लागेल। तर थांबा, मी आता इथे मोबाईल ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो खेकड आले का नाही ते। तर गाइस, इथे आपल्याला तर खेकड तर नाही भेटले। तर गाइस, पावसाचं पण वातावरण झालेलं आहे, बघू शकता। थोडं पाऊस येऊ राहिलाय, जास्त तर नाही येऊ राहिलं, तरी पण भरपूर असा पाऊस चालू आहे, जेणेकरून मी झाडाच्या खाली आहे म्हणून जास्त पाऊस भिजू नाही राहिला। थोडं मोठे थेंब पडतायत आणि पूर्ण डोक्यावरती ओलं झालंय, बघू शकता। तर गाइस, आता भरपूर असा पाऊस आलेला आहे, बघू शकता तुम्ही। भरपूर असं मी पण आता मागे पुढे भिजून आहे। तर लपायला पण आपल्याला काही आणलेलं नाही आपण। त्या सागाच्या आपण पाना घेऊ शकतो, पण आता तिकडून गेलो तर तिथेपर्यंत जाता तर पूर्ण ओलं होऊन जाईल। थोडंफार इथं तर लपलेलो आहे, पण मग काय माहिती ओलंच होऊन जाईल असं मला पण वाटतं। तर बघू ओलं होतं का काय होतोय, जागा पण नाही लपायला, बघू शकता तुम्ही। आणि या झाडाला तर, ह्या आवाच्या झाडाला तर जास्त पाणी नाही राहत, लहान लहानलेच पानं असतात, बघू शकता। ते दाट नाही, पूर्ण पाण्याने ओला झालोय। कॅमेरा पण थोडासा खराब होऊ शकतो, त्याच्यामुळे मी थोडा व्हिडिओ मध्ये थांबतोय। A few moments later. तर गाइस, पाणी पण नितळ होतं आणि आता बघू शकता पूर्ण पाणी पण खडू झालंय।
आणि ह्या साईडला थोडस निथळ पाणी आहे बघा. ते आता पूर्ण खडू पाणी होऊन जाईल आणि मी पण पूर्ण भिजून गेलोय नाही का. भरपूर पाऊस चालूच आहे. 1 hour later. तर गाईस फायनली आपल्याला या गरणीला खेकड भेटलेला आहे. बघू शकता तुम्ही 2-4 गरणे तर आपल्या इथं फेल गेले, पण त्याच्यानंतर आपल्याला खेकड बरोबर भेटलेला आहे. तर आणखीन इथे आपण बघूया किती खेकड भेटतात ते. तर गाईस फायनली पाऊस उघडलेला आहे आणि याच्यामधलं तर पूर्ण पाणी खडूळ करून टाकलेलं आहे. तर फिलहाल हम यही पे रुकते हैं और ब्लॉग में आगे मिलते हैं. तर गाईस आपण गरी वगैरे तर बांधून रेडी केले आहे त्या 2 माशांची, बघू शकता. तर आता आपण जाऊया तिथे गरी टाकलेली आहे ती उचलायला आणि तिथे खेकड आलाय का नाही ते बघू. तर गाईस 10-15 मिनिट झाले, आता आपण चाललोय गरी उचलायला. तर आता आपण त्या साईडने नाही गेलो, आता ह्या साईडने आपण जाऊया. ह्या साईडनी पण असाच रस्ता आहे बघू शकता, तरी पण आपण चाललोय. तर बघूया तिथे जाऊन गरीला खेकड आलंय की नाही ते. रास्ता तो हमारा बहुत अच्छा है, देख सकते हो आप. नदीला खेकड पकडायला आलं म्हणजे असंच राहतं रस्त्यांचं काम. जिकडून जागा भेटली तिकडून जायचं. आता बघू शकता तुम्ही अशी आपल्याला जागा भेटलेली आहे. तर आता आपण इथे मोबाईल ठेवूया आणि बघूया खेकड आलंय का नाही ते. तर गाईस घरी उचलायला आलेलो आणि इथं आपल्याला काही खेकडे आता नाही भेटू शकत. एकच खेकड होता वाटतं. तर आता आपण जाऊ दोन्ही पण गरे घेऊन बंधाऱ्यामध्ये. दुसरी पण गरे आपण रेडी केलेली आहे. तर गाईस आता आपण आलोय आपल्या बंधाऱ्यामध्ये आणि घर तर आपल्या ह्याच साईडला आहे. मग काय छत्री वगैरे घेऊन घेतली. आता आपण ह्या गरण्या टाकायला जाऊ बंधाऱ्यामध्ये. तो चलो. अरे यारो, तर फिलहाल तो हम यहाँ पर गरण्या वगैरे डाल देते हैं, फिर आपको मिलते हैं. तर गाइस गरण्या तर आपण टाकून दिलेल्या आहेत. एक ह्या साईडला टाकलेली आहे आणि एक त्या साईडला. तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम वरती आपल्या फॉलो असाल तर तुम्हाला मग माहितच असेल आपण इथे खतरनाक पद्धतीमध्ये गरलेले होते खेकडं. आणि आज पण इथे बघू खेकडे येतात का नाही ते. आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. तर गाइस 5-10 मिनिट झाले, आता आपण ही गरी उचलून बघू आणि बघूयात खेकड आलाय का नाही ते. तर फिलहाल हम ये छाता उतार के रख देते हैं साइड को. तर मी गरी उचलतो तोपर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण की इथे आपल्याला एक हाताने खेकड पण धरावं लागेल जर आला असेल तर. म्हणून तुम्ही इथे मी थोडासा थांबतोय आणि सांगतो तुम्हाला पुढे खेकड आलाय का नाही ते. तर गाईस फायनली आपण ही गरी उचलली आणि इथे आपल्याला एवढा मोठा खेकड बघायला भेटला. बघू शकता किती मोठा आहे एकदम, देख सकते हो आप. तर पाहूयात आणखीन आपल्याला भेटतील. आणखीन ही गरी पण आपल्याला उचलायची बाकी आहे. तर ही पण गरी आपण उचलू आणि तुम्हाला सांगतो या गरीला काही आलंय का नाही ते. तो फिलहाल इसको हम रख देते हैं. तर गाइस ती तर गरी उचललीच आहे. आता आपण गरी ही उचलू आणि बघूयात खेकड आलंय का नाही ते. तर गाइस खेकड आलेलं होतं पण त्यांनी सोडलेलं आहे. बघू शकता खाल्लेलं आहे, हे अर्ध खाल्लेलं आहे. तर आणखीन टाकून देतोय. तर गाइस तुम्ही कधी खेकडे पकडायला गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल, जर असं तंग राहिलं तर खेकड आलं तर डायरेक्ट ते हिसकतं ना तेव्हा ते वरती खाली होतं. पण सध्या तर स्थिर आहे आणि खेकड आले का नाही ते तर नाही माहिती, कारण की
बाकीचे खेकडे चतुर असतात की डायरेक्ट येऊन आणि खातच बसतात नाही का. त्याच्यामुळे केव्हा केव्हा घरी उचलावे लागते, तेव्हाच तुम्हाला समजतं का खेकड आलंय का नाही ते. तर आता थोडा वेळ बसलोय, बघूयात आणखीन 10-15 मिनिटांनी दोन्ही घरे उचलून बघू खेकड आलंय का नाही ते आणखीन. तर गाईस घरीने थोडंफार हाल केलेला आहे, तर आपण आता उचलून बघूया. बघू शकता तुम्ही थोडासा हाल केलेला आहे घरीने. तर इथं आपण खेकड कसा पण पकडलेला आहे गाईस. चालूच ठेवा इकडा. तर बघू शकता चावण्याची डायरेक्ट कोशिश केलेली आहे खेकडाने. तर घरी लावून त्यांनी सोडलं होतं, कारण की तिथं आपल्याला उतरायला जमत नाही, म्हणून मी डायरेक्ट तिथं वरती काढत होतो, पण ते डायरेक्ट खाली पडलेलं होतं. पण तरी पण आपण धरलेलं आहे खेकड. बघू शकता इथं चावायचीच कोशिश करतो अजून पण. तर इथं आपल्याला भेटलेलं आहे. तर आणखीन आपण बघूयात, आणखीन खेकडा आपल्याला गरायचे आहेत थोडेफार तरी. तो ब्लॉग में बने रहे और हमारे साथ खेकड़े के मजे लेते रहे. तर गाईस बघू शकता तुम्ही घरी हिलू राहिले. तर मी घरी उचलतो. घरीचं पूर्ण मांस खाऊन घेतलेलं आहे, थोडंच बाकी आहे. थोडीशी नीट बांधतो आणि भेटतो. तर गाईस आता आपण या जागेवरती दुसरी घरी लावलेली आहे आणि ती आपल्याला ही घरी बांधायची आहे, कारण की या घरीचं पूर्ण त्या खेकडाने मांस खाऊन घेतलेलं आहे. तर फिलहाल हम ये घरी बांध लेते हैं, फिर इसको यहाँ पर नहीं तो किसी और जगह पर डाल देंगे. फिलहाल तो इसका काम कर लेते हैं, तो रुकते हैं अभी. तर गायशी घरी तर आपण बांधून घेतलेले आहे. त्याला आता जास्त मांस नाही राहिला, एकच मांस राहिलेला आहे. तर आता ही घरी घेऊन आपण दुसऱ्या साईडला त्या कोपऱ्याच्या साईडला जाऊन आणि तिथे ही घरी टाकू, आणि एक घरी तर इथेच राहील. तर चला तिथे मी जाऊन ही घरी टाकून देतोय. तर गाईस फायनली आपण घरी एक इथे टाकलेले आहे आणि एक त्या साईडला टाकलेले आहे. तर आता बघूयात या साईडला खेकडे येतात का त्या साईडला खेकडे येतात. तर व्हिडिओमध्ये तुम्ही थांबून घ्या. तर गाईस दोन्ही पण साईडने आपण एक एक खेकडे पकडलेले आणि मोबाईल पण चार्ज ऑफ होऊन गेलता. तर बघू शकता तुम्ही आपण किती खेकडे करले. तर आपण 4-5 खेकडे फायनली करलेले आहेत. तर बघू शकता यही बड़ा है सबसे, देख सकते हो. और आज के ब्लॉग में बस इतना ही. आई होप आज का ब्लॉग आपको पसंद आया होगा. पसंद आया होगा तो हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर लेना. मिलते हैं ऐसे मजेदार नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय.